ठीक आहे, तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जा, गर्दी देवता असतेच. हळू हळू हळू. पाण्याच्या टाकी बघू शकता. इकडनं आता आपल्याला सरळ आपल्या तिकडे त्याच बाजूला जायचं आहे. खाली घे. हो पाटील, तुम्ही इकडे कुठे गेलो? तिकडे हो माने. नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण चाललेलो आहे, बऱ्याच दिवसांनी आज आपण निघालो ट्रेकिंगला सह्याद्रीमध्ये. तर आता आपण आलेलो आहे पेन या शहरामध्ये आणि आज आपण सांगशी किल्ला पाहायला जाणार आहे. तर या किल्ल्यावरती पाण्याचे टाके भरपूर आहेत आणि असे प्राचीन असे अवशेष आहेत, त्या तुम्हाला मी पुढे दाखवूच. तर आता आपण या किल्ल्यावरती येण्यासाठी पनवेलवरनं, आधी डोंबिवलीवरनं पनवेलला आलो ट्रेनने आणि त्यानंतर पनवेलवरनं एस-टीने आलो, पेन एस-टी पकडली. पेन एस-टीने आपल्याला उतरायचे दुर्शेत फाट्यावरती. इथे तुम्ही पाठीमागे बघू शकता, तिथे आम्ही उतरलो. हा दुर्शेत फाटा आहे आणि इथे बाजूलाच तुम्ही बघू शकता नदीसुद्धा आहे. हा ब्रिज आहे इथे. तो ब्रिज क्रॉस केला की लगेच दुर्शेत फाटा म्हणून बोर्ड आहे, तिथे उतरायचं आहे. आणि मग तिकडनं आता आम्ही वाट बघतोय टमटम येईल की नाही. इकडनं जवळजवळ 6 किलोमीटर आहे. तर आता बघूया टमटम भेटते की नाही, तर आम्हाला चालतच जायला लागेल. आणि आज आपल्याला ट्रेकिंगसाठी आहेत गौरव, प्रथमेश. हा प्रथमेश बऱ्याच दिवसांनी आला आहे आणि एक प्रमोद. तर आपण यावर्षी जानेवारीमध्ये रायगड किल्ला केला, त्यानंतर सुधागड केला आणि नंतर फेब्रुवारीमध्ये इंदोरला गेलो. आणि इंदोरनंतर मग आपण बरंच प्लॅन झाले पण कोणच बरोबर नव्हतं, त्यामुळे प्लॅन सगळे कॅन्सल झाले. आणि आता जून महिन्याची 1 तारीख आहे आणि आपण आलेलो आहे ट्रेकिंगसाठी पुन्हा एकदा. तर आता आपण बघूया, चाललो आहे पुढे. आता पाठीमागून एक टेम्पो येतो आहे, त्याला हात दाखवूया, बघूया थांबतो आहे का आपल्यासाठी. एक ट्रकवाला आलेला पण त्याच्या पुढे जागा नव्हती, त्यामुळे आम्हाला एकच जण घेणार बोलला. तर आम्ही आहे 4 जण. थोडंच पुढे आल्यावरती इथून बघू शकता 2 फाट्यात. हा रस्ता एक गावात जातो आहे आणि इकडनं आपल्याला जायचं आहे वरती. तर तो टेम्पो जाणार होता खाली गावामध्ये, त्यामुळे त्याने आपला घेतला नाही. तर तो बोलला हे जो समोरून डंपर येत आहेत ते डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशीच जातात, त्यांना हात करा ते थांबतील. तर आता बघूया, पाठून डंपर आला तर भेटेल आपल्याला जायला पटकन, नाही तर मग 6 किलोमीटर चालायचं आहे. गेले काही दिवस पाऊस होतो आहे आणि इकडे बघू शकता शेतीची तयारी सुरू झालेली आहे. आणि आज सकाळी पण पाऊस पडला आहे आणि हा रस्ता एकदम बेकार झाला आहे. रस्त्याची अवस्था बघू शकता, पूर्ण चिखल आहे रस्त्यात, पूर्ण चिखल. त्यामुळे पाय पण स्लिप होत आहेत, पाय रुततात या चिखलात, एवढा चिखल आहे इथे. हे बघा, आणि इथल्या शांततेमध्ये तुम्ही बॅकग्राऊंडला आवाज ऐकू शकता पक्ष्यांचा किलबिलाट. आंबे संपले, पाऊस पडला. मित्रांनो इथे बघू शकता, आता टेम्परवाल्याने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे आणि 4 जण आपण इथे जागा करून बसलेलो आहे डंपरच्या पुढे. तर या दादाने आपल्याला लिफ्ट दिले. नाव काय दादा? नारायण दादा आहे. आणि तुझं? तर आता आपण असं ट्रकच्या सहाय्याने पुढे जातलो आहे किल्ल्याच्या पायथ्याशी. रस्ता बघू शकता तुम्ही, पूर्ण खराब झालेला रस्ता आहे.
तो तिकडे जो डंपर चाललाय त्याने आपल्याला इथे सोडलेलं आहे. आणि आता आपल्याला समोर इकडे किल्ला दिसतोय बघू शकता. इकडे बद्रुद्दीन दर्गा असं इथे बॅनर लागलेलं आहे. तर इथून आपल्याला दर्ग्याकडे जायचं आहे आणि दर्ग्याच्या इथनंच वरती जाण्यासाठी वाट आहे. तर मजा आली डंपरमध्ये असं सफारी करून. एस टीने, विक्रमने, शेअर टमटमने, रिक्षाने तर आपण प्रवास करतोच. तर आज आपला डंपरने सुद्धा प्रवास झालेला आहे पुढे बसून, ते पण मस्त आहे की. आणि इथे बघू शकता बुटांची वाट लागली आहे तिकडे चिखलामध्ये. तर आणि आपल्या ह्याने प्रमोदने तर बुटं काढून बसल्या, तर त्याच्या बुटांवरती आमचे पाय लागले सगळे. माझ्यावर हा बसलेला, याच्यावरती मी बसले. हे बघा बुटांची अवस्था बघा चिखलामध्ये. पायाची अवस्था बघ. तर या ठिकाणी बघू शकता सूचना फलक आहे. थोडं नवीन लावलं वाटतं, काही त्याच्यावर सूचना नाही. पण किल्ल्याचं नाव आहे किल्ले सांगशी, तालुका पेण, जिल्हा रायगड. आणि आता आपण बघू शकता इकडचं आजूबाजूचं वातावरण बघा. आणि हा पूर्ण एरिया बघू शकता किती सुंदर आहे. पाऊस पडला आहे त्यामुळे संपूर्ण हिरवंगार झालेलं आहे. आणि आता वरती आपल्याला लोक दिसत आहेत. मला वाटतं संवर्धन करणारे लोकसुद्धा आलेली आहेत. आणि इकडे तिथे आपल्याला एक दर्गा दिसतो आहे. आता दर्ग्याच्या पाठूनच रस्ता आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी. तर आता बघूया कुठून दिसतं आपल्या. इथून समोरून तर दिसत नाही, थोडं तिकडनं असं पुढे जाऊन बघूया. तिकडे एक बोर्ड लागलेला दिसतो आपल्याला. खाली टाकतो यार रे. आता या इथं बघू शकता इथे सुद्धा एक किल्ले सांगशीवरून बोर्ड लागले. इथून आपल्या पुढे जायचं आहे. आणि त्याच्या बाजूलाच एक तलाव आहे, खूप सुंदर असं तलाव, पूर्ण शेवाळ लागल्यावरती हिरवीगार तलावाचे बघू शकता. आणि तिथे एक विहीरसुद्धा आहे तलावाच्या बाजूलाच. तिथनं पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी. तर हे असं तलाव आहे बघू शकता तुम्ही. हा इथं बघू शकता हा दर्गा आहे. आणि याच्याच बाजूने आपल्याला सरळ इथे तुम्हाला छोटी रूम दिसेल. तिथनं आपल्याला सरळ बघू शकता बाजूने वाट आहे. आणि पुढे सूचना फलकसुद्धा आहे वरती जाण्यासाठी. तर आता आपण आपल्या ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. किल्ले सांगशी, तालुका पेण, जिल्हा रायगड, सूचना फलक बघू शकता. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. तर हे असा सूचना फलक आहे बघू शकता. आणि इकडनं आता आपल्याला वरती जायचं आहे. पाऊस पडला आहे त्यामुळे वाट निसरडी झालेली आहे. माती अशी चिपचिपीत झाली त्यामुळे पाय सरकू शकतो. तर या ठिकाणी बघू शकता 15 मिनटं वरती चढून आल्यावरती इथे असे दगडांचे चिरे दिसतात आपल्याला. तर इथे कोणती तरी वास्तू असावी तेव्हाच्या काळी. या ठिकाणी सुद्धा बघू शकता इकडे काही अवशेष आहेत जुने. आणि तिथनंच आपल्याला आता कातळकडा चढायचं आहे आणि वर जायचं आहे की तिथे आपल्याला मंदिर लागेल जगन्मातेचं. आणि इथेच तुम्हाला खालून हे पाण्याचं टाकं खोदलेलं दिसू शकतं बघू शकता. माझ्या मते या इथे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार असावा. त्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाजूला अशा इथे या अवशेष आहेत आपल्याला दिसत आहेत. ते देवड्या वगैरे असतील असं शिपायांना बसण्यासाठी, सैनिकांना, आपल्या मावळ्यांना. तर आता आपण जाऊया वरती. इथून बघू शकता तर हा कातळकडा चढून आता वरती जायचं आपल्याला.
तर हे बघू शकता, हा कातळ टप्पा पार करून आलो आहे. थोडं चिखल झालं आहे पावसामुळे, पण इथे दुर्ग संवर्धनासाठी लोक आलेली आहेत. त्यांनी इथे रोप बांधून ठेवलं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला थोडा सपोर्ट भेटला. छोटा छोटा एकदम हे कोरलेलं आहे दगडामध्ये, तिथून आपल्याला वर चढायचं. आणि ती वरती चढून आल्यावरती आपण बघू शकता इथे आपल्याला पाण्याचा टाका दिसतो इथे. अच्छा, 2 आहेत टाके इथे बघू शकता. हे एक पाण्याचा टाका आहे आणि त्याच्यात पुढे अजून एक दुसरं. हे टाके बघितल्यानंतर आपण या साईडला सुद्धा बघू शकता, इकडे सुद्धा पाण्याचे टाके आहेत 2. हे एक मोठं आहे खांब टाका आणि खूप खोलसुद्धा आहे. बघू शकता इकडे खाली खांब आहे आणि तिकडे एक टाका आहे. आणि इथूनच आपल्याला वरती जायचं. आणि इथे एक मंदिर आहे, हे जगतमातेचं मंदिर आहे. इथली अशी एक दंतकथा आहे की सांख नावाचा राजा होता आणि तो कर्नाळच्या युद्धामध्ये मृत्यू पावला. तर त्याच्या मुलीने इकडनं या किल्ल्यावरनं उडी मारून जीव दिला. तर त्या मुलीचं इथे मंदिर आहे देवीचं, जगतमाता म्हणून. हे बघू शकता इथे जीव दिला असं काही नाही. ही दंतकथा आहे ना, ही दंतकथा आहे. तेच काही भाकड कथा रचू नका. गडदेवता आहे, प्रत्येक किल्ल्यावर गडदेवता असते. जे इतिहासकार आहेत ते हां त्यांनी या भाकड कथा रचलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जा, गडदेवता असतेच. हळूहळू लागलं नाही बेंच. लागलं नाही ना, बरं त्याच्यावर ते खाली आलं. तर ही देवीची कथा सांगितली, ती दंतकथा आहे. तर ही या किल्ल्यावरची गडदेवता आहे. तर असं आपल्याला इथे या दादाने सांगितलेलं आहे. आणि इथे बघू शकता थोडासा फायस अटकला आणि तो खाली पडला, थोडा लागला नाही त्याला. तर इकडे पूर्ण गड संवर्धन चालू आहे. टाक्यांमध्ये टाके साफ करण्याचं काम चालू आहे. आणि या लाईनीतून पूर्ण असे टाकी आहेत तिकडे पाण्याची, आणि मोठी मोठी टाकी आहेत. तर आपण येताना जाऊ तिथे. आणि इथनं आता आपण आधी वरती जाऊन येऊया गडावरती. तिथे थोडी जास्त माणसं आहेत संवर्धनासाठी, त्यामुळे आपल्याला ते बोलले की आधी वर जाऊन या, नंतर इकडे या. इथून आपण वरती आलो आणि 2 रस्ते आहेत. इकडे गड माथ्यावरती जाते आणि एक या बाजूला रस्ता जाते. तर आपण इकडे काही पाण्याची टाकी आहेत वरती, ती जाऊन बघूया. आणि इथून खाली दिसणारं व्ह्यू बघा तुम्ही. तर या बाजूला आल्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे असे पाण्याचे टाकी आहेत. तर हे थोडं भरलं आहे, पाऊस पडला आहे त्यामुळे. अजून पूर्ण टाकी भरलेली नाही आहेत, बघू शकता. आणि खूप मोठी मोठी अशी टाकी आहेत. आणि त्या टाक्यांच्या बाजूला असे खळगे आहेत. तर हे खळगे याच्यासाठी असू शकतात, तर याच्यातून पाणी जे येते वाहून या टाक्यांमध्ये जाण्यासाठी, तर त्या खळग्यांमध्ये पाण्यातला गाळ असा साचून राहावा त्यासाठी. किंवा हे छोटे छोटे जे आहेत त्याचा आपण अंदाज लावू शकतो की याच्यात बांबू लावून वरती याच्या असं शेड टाईप असं काहीतरी बनवलं जात असणार, त्यामुळे जेणेकरून उन्हापासून पाणी आटणार नाही. आता बघू शकता इथे काय नाही ह्याच्यावरती, त्यामुळे उन्हाळ्यात हे पाणी आटून जातं. तर तेव्हाच्या काळात हे जे छोटे छोटे होल दिसत आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये असे बांबू लावून वरती असं शेड टाईप काहीतरी बनवलं जात असणार, त्यामुळे पाण्याचे धूप होत नसणार इथनं. आणि आता आपण बघू शकता इकडनं हा पूर्ण असा कडा आहे. तिकडे खाली जायला रस्ता आहे का, तिथे सुद्धा पाण्याचा टाका बघू शकता. तिथे कसं बनवलं असेल पाण्याचा टाका. तिथून मला वाटतं उतरायला रस्ता, हां तिथे पायऱ्या आहेत बघू शकता. पण तिथनं छोट्या छोट्या पायऱ्या दिसतात. हे पाण्याचा टाका आहे, त्याच्यावरतीच पायऱ्या आहेत, पण तिकडे उतरण्याची वाट पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. तर तेवढ्याच पायऱ्या तिथे दिसत आहेत फक्त, बाकी पूर्ण ढासळलेलं आहे तिकडनं.
तर आता तिथपर्यंत जाता येणार नाही. आणि हा इकडचा परिसर पूर्ण हिरवळ झालेला आहे मस्तपैकी. 1 तारीख आहे आजची, 1 जून आहे. पाऊस थोडा लवकर आला आहे त्यामुळे मस्त असं हिरवगार झालेलं आहे सगळीकडे. पाण्याच्या टाक्याजवळनं पुढे आलो की इथे पाठीमागे बघू शकता. हा इथे तिकडे सुद्धा झेंडा लावण्यासाठी हे लावलेलं आहे. तिथे झेंडा लावण्यासाठी जागा आहे तिथे, पण आता इथून जागा दिसत नाही त्या साईडला जायला. इथे एवढा उतरून समाप्त होतोय किल्ला या साईडला. तर समोर बघू शकता तिकडे झेंडा लावण्यासाठी जागा आहे. त्या काड्यावरनं मित्रांनो आपण आता जाऊन आलो आणि आता आपण पुढे तिकडे जायला जागा नव्हती. पुढे आपल्याला झेंडा लावायसाठी जागा तर दिसत होती. तर आता आपण इथनं वरती जाऊया आणि आपल्याला अजून राज सदर बघायचे. ती समोर तिकडे कॅम्प टेंट लागले तिकडे. तर तिथे आता जाऊ आपण. तर हे आहेत पाण्याचे टाके बघू शकता. इकडनं आता आपल्याला सरळ आपल्याला तिकडे त्याच बाजूला जायचं आहे. तुझा फोटो काढायचा अजून किती फोटो काढणार? तिथून उभा राहा मी इथं. तिथे कुठे त्या टाक्यांवर व्हिडिओ पण भेटेल ना थोडी. या बाजूने आपण वरती आलेलो. आता आपण इकडनं सरळ राजसदरेकडे जाऊया. तर इथे सूचना लावण्यात आलेली आहे बघू शकता. आणि इथून वरती चढण्यासाठी त्याच्या आधी वरती चढायच्या आधी बघू शकता टाके आहेत पाण्याचे टाके आहेत ना या किल्ल्यावरती भरपूर आहेत. खालचे टाके आपल्याला बघायला भेटले नाहीत. तर आपण जाताना जाऊ की ना बघू, कारण की भरपूर प्रमाणात अशी गर्दी आहे तिथे. साफसफाई करतात टाक्यांची, त्यामुळे बघूया आपण गेलो तरच जाऊ. पण मोठे मोठे टाकेसुद्धा खाली आहेत. आणि इथेसुद्धा बघू शकता तिकडे आपण टाके बघितले, खाली बघितले. आता या ठिकाणीसुद्धा आहेत. आणि म्हणजे पाण्याच्या टाक्यांचा किल्ला असं सुद्धा या किल्ल्याला म्हणता येईल. सांगशी किल्ला. भरपूर पाण्याचे टाके आहे. आणि त्या साईडला एक कोपऱ्यामध्ये मोठं पाण्याचं टाकं आहे. तिकडे पाईपलाईनसुद्धा लावलेली आहे आणि तिकडनं खालच्या गावांना पाणी पुरवण्यात येतं या टाक्यांमधून. तर आता आपण वरती जाऊया अगोदर राजसदरेकडे. आता आपण येऊन पोचलो आहे मित्रांनो राजसदरेजवळ. तर इथे बघू शकता काही अवशेष आता बाकी आहेत. आणि इथे हे टेंट लागलेले आहेत जे संवर्धनासाठी आले त्यांचे. आता त्यांचेच आहेत की नाही माहीत नाही आपल्याला, आणि एक जण तर बोलला होता की त्यांचेच आहेत. तिथे मागे एक जण होता संवर्धनाला, तो दादा बोलला होता त्यांचे टेंट. आणि इकडनं समोरचा परिसर बघू शकता. मगाशी आपण ज्या डंपरने आलो ते तिकडे खाली कन्स्ट्रक्शन चालू आहे. डोंगर फोडून खडी बनवत आहेत. तर त्यासाठी हे डंपर येत जात असतात. आपल्याला जाताना पण आपल्याला डंपरच बघायला लागणार आहे खाली. आणि इथे खाली गाव सुंदर आहे बघू शकता, किती भारी गाव दिसतंय. कौलारू घरांचं मस्त असं गाव आहे. आणि अजून एक पाण्याचा टाका आपल्याला दिसलेला इथे मित्रांनो. खाली इथे अजून एक पाण्याचा टाका आहे. आणि आता इथे आपण वरतून बघू शकतो आपल्याला तिकडे कर्नाळा किल्ला दिसतोय. आणि या बाजूला इकडे वरती कुठे गेला, इकडनं झाडामध्ये आता दिसणार नाही. समोर तिकडे माणिकगड आहे.
आणि हा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा परिसर आहे. आणि इकडे आपला भगवा निशाण, भगवा झेंडा फडकतोय मस्त. आता आपण मित्रांनो गाडाच्या खाली उतरलेलो आहे आणि जे टाके होते मोठे मोठे ते दाखवता नाही आले, कारण की त्यांची साफसफाई चालू होती. पूर्ण गाळ तिथला गाडत होते, त्यामुळे आपल्याला तिथे जायला नाही भेटलं. बाहेर पूर्ण दगडी वगैरे काढून ठेवलेली आहे. जी संस्था आली आहे गड संवर्धन करायला, तर त्यांच्यामुळे हे गड आहेत ना आपले हे टिकून राहतात. तर पाणी आता स्वच्छ त्यातला सगळा गाळ काढणार येते आणि आता पावसाळ्यात पाऊस पडेल तेव्हा पूर्ण नवीन स्वच्छ पाणी भरेल त्यात. तर आता अशा प्रकारे ते खूप उत्तम कार्य करत आहेत. आणि आता आपला गड पूर्ण पावन झालेला आहे. तर बघू शकता आता आम्ही आता हे खाली आलेले आहात. तो दर्गा मगाशी जिथून आपण वरती चढलो. आणि एवढंच. आता आपण पुढची व्हिडिओ येईल, एक लोणावळ्याला जाणार आहे आम्ही ऑफिसच्या मित्रांसोबत फार्म हाऊसमध्ये. फार्म हाऊस आहे का रूम आहे ते अजून आम्हाला माहिती नाही, कशी कोणती रूम असणार आहे. तर ती एक पुढचा व्हिडिओ येईल आपला. तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.